गणेश डोंगरे यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदत मिळावी ही सकाळपासून या आंदोलकांनी जी मागणी लावून धरली या दरम्यान आत्ता सायंकाळच्या दरम्यान कारखान्याचे कर्मचारी आणि या आंदोलकर्त्यामध्ये चर्चा झाली। मात्र ही चर्चा नेमकी का फिसकटली आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। कारखान्याचं प्रशासन हे कशा पद्धतीमध्ये मदत देण्याचा प्रयत्न करतंय आणि या आंदोलकांची नेमकी मागणी काय आहे या जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तुमची काय मागणी आहे आणि कारखान्याकडून काय नेमकं मदतीसंदर्भात काही चर्चा झाली का? कारखाना प्रशासन सकाळी आम्हाला येऊन भेटले। ते 4-4 लाख रुपये देतो म्हणले। आम्ही 10-10 लाख रुपये ठाम आहे। तिन्ही मुलींच्या नावावर 10-10 लाख रुपये FD करण्यात ठाम आहेत। प्रशासन 4-4 लाख रुपये आम्हाला म्हणले, प्लस मुकदमाचे 4 लाख रुपये ह्यांच्याकडे जी उचल घेतलेली ते कारखाना भराय सकाळी तयार झाला, आता बी तयार आहे। नंतर पोलीस प्रशासन पाठवलं त्यांनी। पोलीस प्रशासन 5-5 लाख रुपये घ्या आणि मुकदमाचे पैसे देतो, प्लस ते दुसरे मुसळ कामगार दोघांचे पाय मोडलेत त्यांना आम्ही 2-2 लाख म्हणतो, ते 1-1 लाख म्हणले। नंतर आता मध्ये काही राजकीय पुढारी आले बाहेरून, म्हणजे कारखान्याचे एजंट थोडक्यात म्हणा। त्यांचं नाव आहे बाबरी शेठ राजेभाऊ अण्णा मुंडे, अजितदादांचे दलाल। ते म्हणतात मी अजितदादांना बोललो आहे, मला अजितदादांना पाठवलं आहे इथं मिटवायला। इथं आले, सर्वप्रथम त्यांनी जे डोंगरे वारले, गणेश डोंगरे यांच्या सासऱ्याला दाबदडप केली, तू कोणमध्ये बोलणार आहे इथं। दुसरी त्यांच्या सासूला दाबदडप केली, तुझा काय संबंध मध्ये बोलायचा। तिसरी मला केली, तू कोणमध्ये बोलणार। मी म्हणलं संघटनेचा मी पदाधिकारी आणि माझी ती मुलगी पुतणी या आणि म्हणतोय नाही, खरोखर नात्याला माझी पुतणी, माझ्या सख्या चुलत भावाची मुलगी। असं करून त्यांनी नाही ना हमला केला, तुम्ही ऑफिसला चला नाही मिटत नाही, ऑफिसला चला नाही मिटत नाही। ते अधिकारी काही इथं बोलून आणायला लावले आम्हाला, नाही राहताना बळजोड हे करून तिथं ऑफिसला नेलं। ऑफिसला नेल्यानंतर ते परस्पर आमच्या म्हणला 8-8 लाख रुपये घ्या आणि मिटवून टाका। म्हणजे जो कारखाना 10-10 लाख रुपये द्यायला तयार आहे, मग तुम्ही 8-8 लाखावर का मिटवायचं म्हणतात? हे माझी विनंती। आणि नंतर 8-8 लाख रुपये घ्या, मी तुम्हाला कारखान्याचे लेटर पॅडवर लिहून देतो। तुम्ही मीडिया म्हणून मला एक सांगा, आमचा चौथा स्तंभ आहे की लेटर पॅडवर लिहून दिलेले पैसे बँकेत मिळतात का? कुणी सांगा। मिळत जर असले तर आम्ही मान्य करू। तुम्ही आम्हाला चेक द्या, आमच्या 10-10 लाख रुपयाप्रमाणे ठरल्याप्रमाणे चेक द्या। ते मुकदमाला द्या, नाहीत नका देऊ तुम्ही, तुमचा मुकदमा तुम्ही बघून घ्या। का आता मुकदमाची बी जिम्मेदारी, तो आमचं कमिशन खातो ना, त्याने मी 4-5 लाख रुपये मजुराला मदत करणं ती बी जिम्मेदारी ना, ते बी लाखामध्ये कमीतून आमच्या पैसे। त्यामुळे तुम्ही आता मुकदमाची द्या, आता नका देऊ, पण ह्या तिन्ही लेकरांना 10-10 लाख रुपये द्या आणि शेजी पाय मोडले त्यांना 2-2 लाख रुपये द्या। ती माझी मुस्लिम एक माता आहे, तिला इथं परट चालू होता, तिचं दवाखान्याचं काय बिल असेल तर द्या। आणि बाकी तर सर्व जमलेल्या मजुराचा, इथल्या ड्रायव्हराचा, मुकदमाचा इन्शुरन्स आता एवढ्या उशिरा फाडणार नाही, पण उद्या इन्शुरन्स यांचा फाडलाच पाहिजे कुठल्या हालतीमध्ये। विमा उतरणं तुमचं कायद्याने बंधनकारक उतरला पाहिजे, तोपर्यंत आम्ही आंदोलन माघारी घेणार नाहीत। ही माझी अजितदादाला विनंती। अजितदादा तुम्ही देवासारखे माणसं आहेत, पण तुमचे काही मध्ये दलाल येऊन जी दाबदडप करीत आहेत हे तुम्ही थांबवा। आणि अशाने तुम्हाला पुन्हा नंतर महाराष्ट्रात यंत्रणा भेटणार नाही। अशा जर प्रत्येक ठिकाणी माणसं आणून ते हात मोडल्या एक जणाचा, बैल मेला एक जणाचा, त्यांचे काय दावा कधी काही बरे बसले तर आज त्याला महिना झाला हात मोडून, त्यांचा बैल मिळाला 1 महिना झाले, त्यांना मदत करा। आणि अजितदादांसाठी त्यांना अजून माहीत बी नाही बरं का, माझ्या माहितीतून म्हणजे मला कळतं ह्याच्यानंतर त्यांच्या पियाला मी बोललो, मी मध्यस्थी एका माणसाला मला फोन लावून दिला, तर अजितदादाला हे प्रकरण माहीत बी नाही का ते मध्यस्थी माणसं त्यांच्याबरोबर पोहोचणार। त्यांचा जो कार्यकर्ता त्याला मोठेपणा घ्यायचा की दादा म्या हे प्रकरण म्या मिटविलं। अरे तुम्ही आम्हाला 10-10 लाख द्या ना, तुमच्यापाशी कोट्यवधी रुपये आहेत ना। तुम्ही 10-10 लाख रुपये द्या ना, ह्या 3 लाखाच्या नावाने FD करा, आम्ही तुमच्या पाया पडू आणि तुमचे वळवळी चौकामध्ये पाय धुवून तुमच्या पायाचं पाणी पिऊ आणि आम्ही तुमच्या आयुष्यभर उपकार मानू। की माझ्या अजितदादाला कळकळ विनंती, दादा तुमचा आमचा व्यवहार आहे, तुमचे 25 कारखाने 30 कारखान्याचे मालक आहेत, तुमचं आमचं नातं माय लेकराचं नातं आहे की तुम्ही जर ही कुठं बातमी लांबून कुठं ऐकली तर तुम्ही तात्काळ ह्याच्याकडे लक्ष द्या आणि हे झोपल्या लेकराकडे बघा, लेकर आहेत उपाशी पोटी झोपले तर, आणि ह्यांच्याकडे बघून तात्काळ ह्यांना या तिन्ही लेकराच्या नावानं 10-10 लाख रुपयाचा चेक द्या आणि सगळ्याच्या नावानं करा। मिटू आम्ही आता तुमच्या पायापडून तर सगळ्या अधिकाऱ्याच्या पायापडून वापस जातो। ओके, धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर या आंदोलकर्ते आणि डोंगरे कुटुंबियांची ही मागणी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय। प्रति मुलीच्या नावावर 10 लाख रुपये द्या ही मागणी आहे, FD करण्याची मागणी जी आहे ती आंदोलनकर्त्याची आहे। आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत झालेली चर्चा आणि ही चर्चा
काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. मात्र ही मागणी मान्य होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र डोंगरे कुटुंब जे आहे ते आज आता रात्रीपर्यंत देखील या कारखान्याच्या गव्हाणीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सगळे आंदोलक करते जे आहे ते या गव्हाणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुंबडिया, धाराशिव.